बाहेर आहे बाकी चालू आहे अजून प्रोसेस ते करणारच आहे. माझा मुलगा 10वी मध्ये शिकतो BUN रायसोनी शाळेमध्ये. त्याच शाळेच्या परिसरामध्ये एक खाजगी क्लास घेतले जाते. त्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत आदरणीय चंद्रशेखर पाटील सर. ते खूप चांगलं शिकवतात. त्यामुळे मी त्यांच्या क्लासमध्ये त्याला शिकवणी लावली त्याची. तर ती 2 दिवसापूर्वी झालं असं की त्या शाळेमध्ये त्याच्याच वर्गातला एक मुलगा आहे, काय नाव त्याचं, आणि पायात तंगळ घालून त्याला 2 दिवसापूर्वी पाडलं होतं आणि त्याला मारहाण केली होती. तर ते वडील म्हणून मी ते सामंजस्य त्या दिवशी मिटवलं आणि त्याला पालकांसमक्ष मुख्याध्यापकांसमक्ष त्यांनी पुन्हा धमकी दिली की मी तुम्हाला याला मारेल, जीव ठार मारेल, हे करेल. तर सरांच्या समक्ष धमकी देऊन सुद्धा तो काही त्याला आवर घातला गेला आणि त्याच्यावरती. आणि आज त्याने क्लास आटोपून जेव्हा तो क्लास शाळेकडे यायला लागला तेव्हा पाठीमागून येऊन त्याच्या बरगडीमध्ये चॉपर घातलं पूर्ण ताकदीने आणि असं गोल फिरवलं, जेणेकरून तो मेलाच पाहिजे म्हणून. म्हणजे माझं दैव बलवत्तर की तो माझा पोरगा वाचला म्हणून. तर आज मी सर्वांना आपल्या माध्यमाच्या मीडियाच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की ज्या शाळेच्या मध्ये जे मुलं शिकतात, जे असे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाटचाल करतात, त्यांनी शाळेच्या प्रशासनाने त्यांचे दप्तर चेक केले पाहिजे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जे वाटचाल करतात त्यांचे दप्तर तर चेक केलेच पाहिजे, पण जे असे सुरुवात करत आहेत त्यांना मुळीच आवाड घातला पाहिजे. आणि आमच्या MIDC परिसरामध्ये जे बबनराव आव्हाड सर आहेत, जे स्थानिक पोलीस स्टेशनचे PI आहेत, त्यांच्या हद्दीमध्ये जो सर्व परिसर आहे MIDCचा आमचा, तो पूर्ण गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. सर्रास लहान लहान मुलं सुद्धा अशी चॉपर घेऊन एकमेकांना हल्ले करतात, एकमेकांना जखमी करतात, मर्डर होत आहेत. 2 नंबरचे धंदे तर चालूच आहेत. आम्हाला त्याचे काही देणं घेणं नाही, पण याचे जीवघेणे हल्ल्यांचं प्रमाण प्रचंड स्वरूपात वाढलेलं आहे. माझं SP साहेबांना आपल्या माध्यमातून असं नम्र कडकडीचे नंबर विनंती आणि दंडवत घालून आवाहन आहे की त्यांनी या परिसरावरती विशेष लक्ष घालावं आणि गोरगरीब जनतेला आणि याच्या शाळेतल्या शालकरी मुलांना अभय द्यावं.